हे आपलं मुलींचं हॉस्टेल आहे. होय का? हे आपल्या रेक्टर मॅडम. नमस्कार. बघायचं होतं का? बघायला हरकत नाही. जेंट्स पोरांना जाऊ देत नाही, महिला. बरं बरं चालेल. या बघून मग तुम्ही. या तुम्ही सगळं व्यवस्थित बघून या जावा. डे नाईट सिक्युरिटी गार्ड तसेच 2 लेडी रेक्टर निवासी इथंच मुलींसोबत राहतात. आणि महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे आमच्या संस्थेचे जे डायरेक्टर सर आहेत ते विथ फॅमिली याच ठिकाणी राहतात आणि त्याच ठिकाणी मुलींची पण आपण व्यवस्था केलेली आहे. म्हणजे स्वतः अकॅडमीचे मालकीत राहतात वय. वा छान. काय नाही ते आता आमच्या दिदीला इथे ॲडमिशन घ्यायचं आहे तर थोडं काळजी घ्या, लक्ष ठेवा थोडं. हो हो नीट लक्ष देतो आम्ही, स्वतः पण लक्ष देतो आणि जे काय असून माहिती असेल ते आमचे सर तुम्हाला सगळं सांगतील. सॉरी बरं का, मला आता मीटिंग आहे जरा म्हणून मला जायचं जरा. बरं बरं चालेल. हे अशा प्रकारचे रूम आहे हॉस्टेल आणि सगळं व्यवस्थित आहे. हो का? आणि सकाळी गरम पाण्याची सोय आहे मुलींना आंघोळ करायची. अशा प्रकारे अभ्यास करत बसतात मुली. स्वच्छता वगैरे सगळे. मुलींना इथं ॲडमिशन झाल्यानंतर करमत नाही ना, मग एक रेक्टर मॅडमच्या दृष्टिकोनातून आम्ही बघत नाही. एक आई म्हणून त्यांना प्रेम द्यायचं आणि जीव लावायचा, म्हणजे ते अभ्यास पण करतात, त्यांचं मन लागतं आणि करमतं पण, काही प्रॉब्लेम येत नाही. धनश्री, तुला कसं वाटलं हॉस्टेल? खूपच छान आहे. ॲडमिशन घेतलं तर इथंच घेणार. बरं, अजून काही तुमची शंका? नाही, काही व्यवस्थित वाटलं. मग काय धनश्री कसं वाटलं हॉस्टेल? होत आहे खूपच छान आहे. छान आहे ना? आता उद्या येऊन ॲडमिशनची जी प्रवेश प्रक्रिया आहे ती आपण पूर्ण करू. सर उद्या कशाला गाना, मी तर काय म्हणतोय आलोय ना ऍडमिशन करूनच जाऊ की. होय ना श्री? कल करे सो आज कर, आज करू तर अभि आजच फॉर्म भरून आज ऍडमिशन करून टाकू. चालेल. असली अकॅडमी मिळती होय आणि उद्या समजा जागाच नाही राहिल्या शिल्लक मग चला मॅडम येऊ. येतो, चल.